नमस्कार सर्वांना। पालकही शिकू शकतात मुलांना वाचन या आपल्या सिरीजच्या चौथ्या भागामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर काल आपण अ, आ, इ, न, स या अक्षरांचा सराव मुलांकडून लिखाणातून करून घेतलेला आहे। आता आपल्याला एक एक अक्षराचा अभ्यास करायचा आहे। तर आज मी तुम्हाला सगळ्यांना अ चे शब्द देणार आहेत आणि हे जे शब्द आहेत ते मुलांकडून लिहून घ्या, वाचून घ्या आणि जर तुमचे मुलं खूपच छोटे असतील तर या पेजची प्रिंट काढा किंवा तुम्ही हाताने हे शब्द लिहून काढा आणि त्यातलं अ हे अक्षर मुलांना शोधून त्या अक्षराभोवती गोल करायला लावा किंवा त्या अक्षराखाली रेष मारायला लावा किंवा ते अक्षर गिरवायला लावा। तर अशा पद्धतीने तुम्ही त्या मुलाकडून अ हे अक्षराचं म्हणजे त्या जास्तीत जास्त सराव करून घेतल्यानंतर त्यांच्या अ हे अक्षर चांगल्या पद्धतीने मेमरीमध्ये बसणार आहे। तर चला पाहूया कोणकोणते शब्द आहेत ते की ज्याचा तुम्ही सराव घ्यायचा आहे। मुलांकडून अगोदर आ, इ, अ, न, स या अक्षराशी संबंधित या कृती करून घ्यायच्या आहेत। या अक्षरामध्ये त्यांना ही चौकटीत जो आ दिलेला आहे तर समोरच्या अक्षरामध्ये हा आ शोधायला लावायचा आहे, इ शोधायला लावायचा आहे, अ शोधायला लावायचा आहे, न शोधायला लावायचं आहे, स शोधायला लावायचं आहे। त्यानंतर त्यांच्याकडून समान अक्षरांच्या जोड्या लावून घ्यायच्या। त्यानंतर इथेही समान अक्षराची त्यांच्याकडून जोडी लावून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आता एका अक्षराचा डिटेलमध्ये सराव करायचा आहे। तर इथे अगोदर आज आपण फक्त अ या अक्षराचा सराव करूया। तर पुन्हा एकदा मुलांकडून अ रे अण्णसाचा असं म्हणून त्यांच्याकडून एक दुरेघी वहीचं पान लिहून घ्यायचं आहे, अ रे अननसाचा असं म्हणून। त्यानंतर हे शब्द आहेत पहा। जर तुमचे मुलं खूप छोटे जर असतील तर तुम्ही या पानं प्रिंट काढून आणू शकतात। मी फोटोसुद्धा या पानाची शेअर करील। तर या पानांची तुम्ही प्रिंट काढून आणायची आहे आणि त्यांना स्केच पेन द्यायचा आहे, लाल रंगाचा किंवा लाल पेन असेल तुमच्या घरात किंवा दुसरा कोणत्याही रंगाचा पेन असेल किंवा झेरॉक्समध्ये ब्लॅकच येणार आहे तर कोणत्याही रंगाचा पेन वापरून त्यांना याच्यातून अ हे अक्षर शोधायला लावायचे आणि अ या अक्षराभोवती गोल करायला लावायचे किंवा अ या अक्षराखाली तुम्ही त्यांना रेष द्यायला लावू शकतात। आणि जर मुलं थोडीशी तिसरी चौथीला असतील तर अ या अक्षराचा जास्तीत जास्त सराव ते तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता किंवा ज्यांचं वाचन कच्चं आहे तर अशा मुलांना हे सगळे शब्द तुम्ही वाचायला लावू शकतात। तर पहा अतिशय जेवढे म्हणजे सोपे घेता येतील असे शब्द आहेत आणि खूप छोट्या मुलांकडून फक्त अ हे अक्षर शोधण्याची याच्यातून अपेक्षा करायची आहे, परंतु मोठ्या मुलांकडून मात्र हे शब्द वाचण्याची अपेक्षा तुम्ही करू शकता। तर पहा हे सगळे शब्द वाचून घेतले असते मी, परंतु खूप वेळ जाईल। मुलांकडून तुम्ही वाचून पण घेऊ शकता। अननस, अमन, अमर त्यांना बोट ठेवायला लावायचे, एक अक्षर वाचायला लावायचे। अजय, अभिनय, अभिनव, अचानक, अधीर, असंख्य, अनाथ, अपंग, अरुण, अवतार, अपमान, अधाशी, अद्रक, अमृत, अवर्षण, अवकाश, अलगद, अद्भुत, अनुज, अहमद, अभय, अक्षय, अतुल, अजिंक्य, अटक, अढळ, अमोल, अमित, अधांतर। तर अशा पद्धतीने हे सगळे शब्द तुम्ही त्यांच्याकडून वाचून घ्या। खूप छान पद्धतीने मुलांचा अ या अक्षराचा अधिकाधिक सराव होईल आणि एका अक्षरासाठी तुम्हाला 2 ते 3 दिवस हा वेळ द्यावाच लागेल। छोटे जर मुलं असतील तर तेवढा वेळ लागतोच, कारण ते सहजासहजी त्यांच्या लक्षामध्ये बसत नाही। शाळेतसुद्धा आम्ही 2 ते 3 दिवस एका अक्षराचा सराव घेतो, तेव्हा त्या मुलांच्या माइंडमध्ये ते अक्षर फिट बसतं। तर हे अशा पद्धतीने जास्तीत जास्त आणखीही जर शब्द तुम्हाला आठवत असतील तर तुम्ही ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता आणि नाहीच काही झालं तर फक्त अ हे अक्षर शोधायला लावा आणि जेवढे त्यांना जे अक्षर त्यांना लक्षात येईल तर ते त्यांना तुम्ही वाचायला लावू शकता। यस, तर आज फक्त अ या अक्षराचा अधिकाधिक सराव आपण मुलांकडून करून घेऊया। तर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी पाहिले आहे की अ या अक्षराचा सराव जास्तीत जास्त कशा पद्धतीने घ्यायचा आणि ज्या मुलांना थोडंफार वाचता येत आहे, समजा जे मुलं मोठे आहेत तर त्यांच्याकडून तुम्ही हे अ चे जे शब्द आहेत ते लिहून घ्या, वाचून घ्या। त्यामुळेही त्यांचं वाचन पक्क होऊ शकतं। वाचन पक्क होण्यासाठी ह्या शब्दांची नक्कीच मदत होईल। तर आता आपण संस्कार या भागाकडे वळूया। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे संवेदनशीलता या गोष्टीविषयी।
आपण दररोज एक गोष्ट सांगत असतो, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला संवेदनशीलता याच्याविषयी माहिती सांगणार आहे. बघा मुलांनो, बऱ्याच वेळेस काय होतं की रस्त्यावर एखादं छोटंसं कुत्र्याचं पिल्लू असतं किंवा छोटंसं कुत्रं असतं आणि काही काही जी मुलं आहेत थोडीशी हे असतात आचपळ किंवा नटखट म्हणालं तरी चालेल. तर ती मुलं काय करतात, रस्त्यावर ते जे कुत्र्याचं पिल्लू आहे किंवा कुत्रा आहे त्याला एखादा दगड जोरात मारतात आणि ते कुत्रे क्याव 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 आरडायला लागलं की त्या मुलांना खूप मज्जा वाटते. किंवा फुलपाखरू आहे एखादं छानपैकी, ते त्याचं उडत असतं आणि त्या फुलपाखराला ते पकडतात आणि ते फुलपाखराला पकडून त्याच्या पायाला असा दोरा बांधतात आणि मग ते असं उडवायला त्यांना खूप मजा वाटते. तर अशा पद्धतीने त्रास देणं म्हणजे काही काही मुलांना आवडत असतं आणि हे झालं छोट्या मुलांसाठीचं. परंतु काही मोठे माणसंही असतात किंवा मोठाले मुलंही असतात, पण त्यांनासुद्धा असं दुसऱ्यांना त्रास द्यायला खूप आवडतं आणि खूप मजा वाटते. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची फजिती होती त्यावेळेस मग त्यांना ती फजिती पाहायला खूप छान वाटतं. तर पहा, जे त्या व्यक्तीवर बेतत आहे, समजा त्या कुत्र्याला दगड मारल्यानंतर जे वेदना होणार आहेत, तुम्हाला जर दगड मारल्यानंतर किती वेदना होतील, तर याचा तुम्ही विचार करा की मला जर कोणी दगड मारला तर मला किती वेदना होतील. तर तशाच पद्धतीने जर म्हणजे कुणीही तुम्हाला मारलं, हाणलं, तर तुम्हाला जे वेदना होतील त्याच वेदना तुम्ही एखाद्या मुक्या प्राण्याला जर दगड मारला, काठीने मारलं किंवा त्याला काही त्रास दिला, तर त्याला बोलता येत नाही, ते कोणत्याही गोष्टीचं रिप्लाय देऊ शकत नाही, तर म्हणजे तुम्ही त्यांच्यावर अशा पद्धतीने अत्याचार करायचा नाही. कधीतरी तुम्ही त्याच्याही जागेवर जाऊन पहा आणि तशाच पद्धतीने तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला त्रास देतात किंवा एखाद्या व्यक्तीला मुद्दामून मोठे माणसंसुद्धा अडचणीत आणत असतात, तर त्यावेळेस त्यांनी विचार करायचा आहे की जी आपण त्यांना त्रास देतोय तोच जर त्रास मला कोणी दिला असता किंवा माझ्यावर पण अशाच पद्धतीची काही अडचण आली असती, तर मग म्हणजे मला किती त्रास झाला असता. तर अशा पद्धतीने दुसऱ्यांच्याही मनाचा, दुसऱ्यांच्याही होणाऱ्या त्रासांचा विचार करायचा आहे आणि यालाच म्हणायचं आहे संवेदनशीलता. आपली आई आपल्यासाठी स्वयंपाक करते, किंवा दिवसभर वडील आपल्यासाठी काम करतात. काम करत असताना त्यांना होणारा जो त्रास आहे, मानसिक असेल, कोणाला शारीरिक असेल, आई स्वयंपाक करत असताना तिच्या हाताला चटके बसतात, परंतु तुम्ही काय करतात, भाजीच चांगली नाही केली, मीठच कमी पडलं, अशा पद्धतीने तिने केलेल्या स्वयंपाकाला नावं ठेवतात. तर कधीतरी तुम्ही करून पहा आणि म्हणजे कधीतरी स्वयंपाक वगैरे करून पहा आणि ज्यावेळेस तुमच्या हाताला चटका वगैरे बसतो त्यावेळेस तुम्हाला जाणीव होते की तुमची आई तुमच्यासाठी हे चटके सहन करून सुद्धा ती स्वयंपाक वगैरे करत असते आणि तिला तुम्ही सहजासहजी काहीतरी नावं ठेवून जातात. तर तिच्या या कष्टांचाही तुम्ही विचार करायचा आहे, वडिलांच्याही या कष्टांचा विचार करायचा आहे आणि आपल्या आजूबाजूला आपल्यासाठी जे राबत आहेत किंवा आपल्या चांगल्यासाठी जर आपल्याला कोणी जर काही सांगत आहे, तर त्या गोष्टींचा तुम्ही विचार करण्याची सवय लावायची आहे आणि त्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याचाही तुम्ही नेहमी आयुष्यात विचार करा. तर आजची ही संस्कार कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी अपेक्षा करते. तर आज छानपैकी या अक्षराचा सराव करा, या अक्षराचे शब्द लेखन करा, वाचन करा आणि तुम्हाला झटपट छानपैकी अगदी अस्खलितपणे वाचता येईल यासाठी शुभेच्छा. आणि ज्या मुलांना वाचता येत नाही त्या मुलांपर्यंत माझा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, त्या मुलाला या व्हिडिओची नक्कीच मदत होईल. एवढंच होतं माझ्याकडून. धन्यवाद.